झी 24 तास एक पाऊल पुढे। तुमची मुलं ज्या शाळांमध्ये भविष्याचे धडे गिरवतात त्या शाळा तुम्ही कधी पाहिल्यात? तुमच्या मुलांचे शिक्षक त्या शाळांबाबत किती जागरूक आहेत हे तुम्हाला माहितीये? लोणावळ्यातली मुलं भूतबंगल्यात शिकतात। त्यांच्या शाळांबाबत त्यांचे शिक्षक जागरूक आहेत, पण अडचण आहे ती प्रशासनाची। ही मुलं जिथे शिक्षण घेतात तिथे साध्या सुविधाही नाहीत। शिक्षक पाठपुरावा करतात पण प्रशासन ढिम्म। पण या मुलांसाठी हेल्पलाईन मदत करते। भूत बंगल्यासारख्या शाळा, मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, भंगार झालेले संगणक कक्ष, बंद पडलेली स्वच्छतागृह, हे चित्र आहे लोणावळा नगर परिषदेच्या शाळांचं। 42 कोटींचं बजेट असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या जवळपास सर्व शाळांमध्ये थोड्याफार फरकानं अशीच अवस्था आहे। मोडकळीस आलेल्या भूत बंगल्यांसारख्या दिसणाऱ्या 13 शाळांमध्ये 2100 मुलं शिक्षण घेत आहेत, तर 80 शिक्षक या मुलांना शिकवतायत। 1-2 शाळांचा अपवाद सोडला तर नगर परिषदांच्या सर्व शाळांची अवस्था बिकट आहे। शाळांच्या इमारती मोडकळीला आल्या आहेत, वर्गखोल्यांचे पत्रे तुटलेत, छताचे खांब निखळलेत, शाळेतली कपाटं, बाक, खुर्च्या निखळल्या आहेत। संगणक कक्षात संगणक एकावर एक रचून ठेवण्यात आलेत, त्यामुळे संगणक कक्षाला भंगार खोली म्हणावी अशी स्थिती आहे। अशा वातावरणात मुलं ज्ञानार्जनाचं काम करतायत। नगर परिषद प्रशासनाला समस्यांबाबत सांगूनही कोणतीच कारवाई होत नसल्याचं शाळेतल्या शिक्षकांचं म्हणणं आहे। 2 ते 3 पत्र दिलेली आहेत या 2 महिन्यामध्ये, आणि त्यांनी आम्हाला 22 तारखेला पत्र दिलेलं आहे की सदर जागेअभावी दुरुस्ती करता येत नाही, तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ती करू। शिक्षक आणि पालकांनी शाळांच्या दुरवस्थेबाबत झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। झी हेल्पलाईनची टीम तातडीनं नगर परिषदांच्या शाळांच्या पाहणीसाठी लोणावळ्यात पोहोचली। शाळांची अवस्था बिकट होती। झी हेल्पलाईनची टीम शाळांची पाहणी करतीये याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण मंडळाचे सदस्यही पाहणीसाठी पोहोचले। नगर परिषद प्रशासनाच्या उदासीन वृत्तीमुळे शाळांची दुरवस्था झाल्याची कबुली शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। काही नियम आमचे नगर परिषदेचे असे आहेत की कायद्याने आम्हाला ते बंधनकारक होतात, परंतु शहरात इतर ठिकाणी त्याचं काही बंधन नाही। या प्रकरणी झी हेल्पलाईनच्या टीमनं नगर परिषदेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हेल्पलाईनच्या टीमनं नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांची भेट घेतली। त्यांना शाळांच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला। त्यांनी शाळांच्या दुरवस्थेचं खापर सरकारवर आणि शिक्षण विभागावर फोडलं। सगळंच काम काय एका वेळेस आमच्या हातात काही जादूची कांडी नाहीये की बाबा एका वर्षात एवढ्या सगळ्या शाळा व्हायला पाहिजे, कारण गेले 20 वर्षापासून कुठल्या शाळेत कुणी लक्ष न दिल्यामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे। येत्या काळात शाळांची तातडीनं दुरुस्ती करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। कोट्यवधींचं बजेट असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे मुलांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा येतेय। झी हेल्पलाईन या शाळांमधल्या शैक्षणिक दर्जाच्या मुद्द्यावर नगर परिषदेकडे शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे। शेवटी सवाल शेकडो मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी विशाल पडाळे, लोणावळा। झी 24 तास एक पाऊल पुढे।